हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बेसिक टू ॲडव्हान्स लेवल डेली सेंटेन्स अँड क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेशनमध्ये. तर बघा मित्रांनो, आपण काय करत जाऊ माहिती आहे का, हे जे प्रॅक्टिस सेशन आहे का नाही, यामध्ये एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन घेत जाऊ. आता हे काय माहिती आहे, कॉन्व्हर्सेशन लिहिलेलं आहे मी, आणि कशाबद्दल आहे माहिती आहे का, जिमबद्दल कॉन्व्हर्सेशन लिहिलेलं आहे. आणि एवढंच नाही, हे कॉन्व्हर्सेशन घेणार ना आपण, या कॉन्व्हर्सेशन सोबत आपण माहिती आहे का, याच्याबद्दल माहिती आहे का 5 ते 10 शब्द मी तुम्हाला सांगत जाईल. त्यामुळे काय होईल माहिती आहे का, तुमची व्होकॅब्युलरी पण वाढत जाईल, बरोबर आहे. आणि तुम्हाला असे कॉन्व्हर्सेशन आपण ज्यावेळेस बोलतो व्यवहारामध्ये, तुम्हाला सहजच ते बोलता येतील त्या ठिकाणी. तर चला सुरुवात करूया आपल्या कॉन्व्हर्सेशनला. लेट स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन. तर बघा, फर्स्ट या ठिकाणी काय क्वेश्चन केलेला आहे, तुम्ही जिम लावलेली आहे का. आपण म्हणतो तुम्ही जिम लावलेली आहे का. एखाद्या समोरच्या व्यक्तीने विचारलं तुम्हाला, तुमच्या मित्राने विचारलं समजा, तुम्ही जिम लावलेली आहे का, तर इंग्लिशमध्ये कसं विचारणार, हॅव यू जॉईन द जिम. हॅव यू जॉईन द जिम. तुम्ही जिम लावलेली आहे का, हॅव यू जॉईन द जिम. बघा या ठिकाणी हॅव यू जॉईन, हॅव यू जॉईन द जिम. याचा अर्थ काय, तुम्ही जिम लावलेली आहे का. हॅव यू जॉईन द जिम, तुम्ही जिम लावलेली आहे का. त्यानंतर बघा याचं उत्तर, मग मी जिम लावलेली आहे, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये. समजा मला विचारलं असेल तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी, आय हॅव जॉईन द जिम. मी जिम लावलेली आहे. बघा, आय हॅव जॉईन द जिम. आय हॅव जॉईन द जिम. आय हॅव जॉईन द जिम. मी जिम लावलेली आहे. त्यानंतर समोरचा व्यक्ती क्वेश्चन काय करतो, तुम्ही कोणती जिम लावलेली आहे. म्हणतो ना आपण, कोणती जिम लावलेली आहे. समोरचा व्यक्ती म्हणणारच तुम्हाला, तुम्ही कोणती जिम लावलेली आहे. तर कसं सांगायचं इंग्लिशमध्ये, विच जिम डिड यू जॉईन. विच जिम डिड यू जॉईन. याचा अर्थ काय, तुम्ही कोणती जिम लावलेली आहे. विच म्हणजे कोणती, विच जिम डिड यू जॉईन. बघा, विच जिम डिड यू जॉईन. याचा अर्थ काय, तुम्ही कोणती जिम लावलेली आहे. विच जिम डिड यू जॉईन. हा काय क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा याचा आन्सर राहील खाली, मी आखाडा जिम लावलेली आहे. आखाडा काय, एक जिम आहे, जिमचं नाव आहे आखाडा. मी आखाडा जिम लावलेली आहे. तर तो कसं म्हणेल इंग्लिशमध्ये, आय हॅव जॉईन आखाडा जिम. आय हॅव जॉईन आखाडा जिम. आय हॅव, बघा काय म्हणतो त्या ठिकाणी, आय हॅव जॉईन आखाडा जिम. आखाडा जिम, मी आखाडा जिम लावलेली आहे. हे बघा, याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, आय हॅव जॉईन आखाडा जिम. मी आखाडा जिम लावलेली आहे. इट्स व्हेरी इझी. हे छोटंसं कॉन्व्हर्सेशन आहे. हे कॉन्व्हर्सेशन जर तुम्ही अशी प्रॅक्टिस करत राहिले ना, निश्चितच तुम्ही एक दिवस इंग्लिश बोलणार. आणि याआधी मी तुम्हाला माहिती आहे का, पूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स शिकवलेला आहे. त्या माध्यमातूनच आपण हे सेंटेन्स क्रिएट करू शकतो. तुम्हाला जर असे कॉन्व्हर्सेशन तयार करायचे असतील तर तुम्हाला ते बघावं लागेल. तसं मी तुम्हाला एक कॉन्व्हर्सेशन देतोच आहे प्रॅक्टिससाठी, याच्यावरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अशा पद्धतीने. तर बघा नेक्स्ट या ठिकाणी, त्या जिमची फीज किती आहे. आता नेक्स्ट काय क्वेश्चन विचारला त्यानं म्हटलं मी जिम लावलेली आहे. मी आखाडा जिम लावलेली आहे. पण नेक्स्ट क्वेश्चन काय, त्या जिमची फीज किती आहे. त्या समोरच्या व्यक्तीने विचारलं असेल, त्या जिमची फीज किती आहे. तर कसं विचारणार आपण इंग्लिशमध्ये, कसं म्हणणार तो व्यक्ती समोरचा, हाऊ मच इज दॅट जिम फीज. हाऊ मच इज दॅट जिम फीज म्हणजे त्या जिमची फीज किती आहे. हाऊ मच इज दॅट जिम फीज. बघा, हाऊ मच इज दॅट जिम फीज. हाऊ मच इज दॅट जिम फीज. त्या जिमची फीज किती आहे. हाऊ मच इज दॅट जिम फीज. त्या जिमची फीज किती आहे, अशा पद्धतीने. नेक्स्ट या ठिकाणी बघा काय क्वेश्चन आहे, जिमची वेळ काय आहे. आता त्या व्यक्तीने क्वेश्चन पण केला की जिमची वेळ काय आहे. मग कसं विचारणार इंग्लिशमध्ये, व्हॉट इज द जिम टाइम. व्हॉट इज द जिम टाइम. जिमची वेळ काय आहे. व्हॉट इज द जिम टाइम. सिंपल क्वेश्चन झालं. काय, जिमची वेळ काय आहे, व्हॉट इज द जिम टाइम. बघा या ठिकाणी, व्हॉट इज द जिम टाइम. याचा अर्थ काय, जिमची वेळ काय आहे. जिमची वेळ काय आहे. व्हॉट इज द जिम टाइम. नेक्स्ट बघा त्या ठिकाणी, जिम सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 सुरू असते. मग आता त्या व्यक्तीने विचारलं समोरच्या, जिमची वेळ काय आहे. तर त्याने सांगितलं जिम सकाळी 7, त्यानं पूर्ण वाक्य सांगितलं उत्तर, जिम सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 सुरू असते. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, तो व्यक्ती कसं म्हणाल इंग्लिशमध्ये, द जिम इज ओपन. बघा, द जिम इज ओपन. द जिम इज ओपन. आता सकाळी 7 ते 10 ना, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, 7 AM to 10 AM. याचा द जिम इज ओपन 7 AM to 10 AM. आणि म्हणजे
अँड संध्याकाळी किती असते 7. आता संध्याकाळसाठी काय लावणार आपण या ठिकाणी PM लावणार. 7 PM to 9 PM झालं. बघा जिम सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 सुरू असते. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, द जिम इज ओपन 7 AM to 10 AM अँड 7 PM to 9 PM. अशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये सेंटेन्स कन्वर्ट करतो. त्यानंतर बघा तो समोरचा व्यक्ती असं बोलेल, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. जर तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल की जिम सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 सुरू असते, तर असं म्हणायचं इंग्लिशमध्ये, द जिम इज ओपन 7 AM to 10 AM अँड 7 PM to 9 PM. किंवा आपण या ठिकाणी माहिती का इन द मॉर्निंग 7 to, हे बघा 7 ते 7 AM म्हणण्याऐवजी आपण कसं म्हणू शकतो मध्ये 7 to 10 AM इन द मॉर्निंग आणि अँड 7 to 9 इन द इव्हिनिंग. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. इन द इव्हिनिंग लावू शकतो आपण, PM AM नसून लावायचं. तर इन द इव्हिनिंग, इव्हिनिंग म्हटलं तर PM, बरोबर आहे. आणि जर आपण हे म्हटलं काय म्हटलं तर सकाळी AM, तर सकाळीसाठी काही AM असतं ना, त्याच्याऐवजी काही इन द मॉर्निंग. ठीक आहे. त्यानंतर बघा मला जिम लावायची आहे, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, मला आता तो समोरचा व्यक्ती कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, मला जिम लावायची आहे. आय वॉन्ट टू जॉईन द जिम. आय वॉन्ट टू जॉईन द जिम. मला जिम लावायची आहे. बघा काय म्हणतो, आय वॉन्ट टू जॉईन. I want to join the gym. मला जिम लावायची आहे. आय वॉन्ट टू जॉईन द जिम. अशा पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी काय, तुम्ही जिमला किती वाजता जाता. तर कसा करणार हा क्वेश्चन, व्हॉट टाइम डू यू गो टू द जिम. कसं म्हणणार तो समोरचा व्यक्ती किंवा तो व्यक्ती कसा म्हणणार, तुम्ही जिमला किती वाजता जाता, असं त्यानं विचारलं समोरच्या व्यक्तीना. तो काय म्हणेल, व्हॉट टाइम डू यू गो टू द जिम. तुम्ही जिमला किती वाजता जाता. बघा What time do you go to the gym? What time do you go to the gym? याचा अर्थ काय, तुम्ही जिमला किती वाजता जाता. What time do you go to the gym? हा काय क्वेश्चन आहे. इट्स अ क्वेश्चन. हे समजलं तुम्हाला. आता समजा याचा आन्सर द्यायचं असतं समोर, तुम्ही जिमला किती वाजता जाता, तर सांगितलं असतं किंवा मी जिमला सकाळी 8 ते 9 जातो. मी सकाळी 8 ते 9च्या दरम्यान जिमला जातो. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, समजा मला म्हणायचं असतं, त्याचं उत्तर द्यायचं असतं, आय गो टू द जिम बिटवीन 7 AM to 9 AM, म्हणजे 7 ते 9च्या दरम्यान मी जिमला जातो. आय गो टू द जिम 7 AM to 9 AM. अशा पद्धतीने तुम्ही याचं नेक्स्ट आन्सर आलं असतं. हे झालं सिम्पल कॉन्व्हर्सेशन. हे कॉन्व्हर्सेशन तुम्हाला समजलं असेल निश्चितच. आता मी तुम्हाला माहिती आहे याच्याबद्दल काही शब्द सांगतो बघा. आता समजा जिमबद्दल कोणता शब्द आहे, तो एक्सरसाइज. एक्सरसाइजचा अर्थ काय, तो व्यायाम. त्यानंतर वर्कआउट पण म्हणता, वर्कआउटला काय म्हणता, व्यायामच म्हणता. वर्कआउट आणि एक्सरसाइज दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, काय, व्यायाम करणे, बरोबर आहे. त्यानंतर एक शब्द आहे तो समजा पर्सनल ट्रेनर. याच्याबद्दलच येतो पर्सनल ट्रेनर म्हणजे काय, वैयक्तिक शिक्षक. म्हणजे वैयक्तिक शिक्षक की तो त्याला जिम शिकवेल, त्याला काय म्हणते इंग्लिशमध्ये पर्सनल ट्रेनर. त्यानंतर येतं त्यामध्ये कार्डिओ शब्द येतो. कोणता, कार्डिओ. तर कार्डिओ म्हणजे काय असतं, म्हणजे आपल्याला जिममध्ये गेल्यानंतर विचारतं त्या ठिकाणी किंवा तुम्ही कार्डिओ लावायचं एक तुम्हाला. कार्डिओचा अर्थ काय होतं म्हणजे का, कार्डिओमध्ये काय काय येते, सायकलिंग येते. सायकलिंग म्हणजे ते सायकल चालवायचं काम, सायकल चालवतोय बरोबर, त्या ठिकाणी सायकल चालवता येते. मग सायकलिंग करता येते त्या ठिकाणी आपल्याला जिममध्ये सायकलिंग. त्यासोबतच मध्ये काय असते, रनिंग पण असते. रनिंगसाठी ती मशीन असते, त्यामुळे त्याच्यावर जो आपण पळतो कोणी त्याला म्हणतात रनिंग. सायकलवर जे आपण चालतो त्याला म्हणतात सायकलिंग. पुन्हा मध्ये काय, जम्प रोप असते. काय असते, जम्प रोप म्हणजे रस्सी असते, एक दोरी असते आणि ती आपल्याला उड्या मारायची असते. त्याच्या अशा उड्या मारायच्या असते, राईट. त्याला काय म्हणतात, जम्प रोप म्हणतात. हे जे इंग्लिशमधले शब्द सगळे. आणि परत मध्ये फ्रूट, फळ पण लागतं आपल्याला. जर आपल्याला खायचं असेल ज्यूस म्हणजे रस, आपण रस वगैरे पिऊन जातो किंवा दुसरं ज्यूस असू शकतं, काही त्यांची पावडर वगैरे असते त्यामध्ये मिसळायचं, ती प्यायचं, त्याला म्हणतात रस. आपण त्याला रस म्हणू शकतो, ज्यूस. परत ज्यूस इंग्लिश शब्द, त्याला रस म्हणतात मराठीमध्ये. परत फ्रूट म्हणजे फळ वगैरे पण आपण खात असतो. पुन्हा डंबल, जे आपण उचलत असतो त्याला डंबल म्हणतात. काय म्हणतात, जे उचलतो ना आपण, ते छोटे छोटे डंबल असतात ते उचलतो आपण. पुन्हा वेट लिफ्टिंग, ते वजन वरती उचलणे, त्याला म्हणतात वेट लिफ्टिंग. हे सर्व शब्द याच्याबद्दल होते. हे निश्चितच तुम्हाला समजलं असेल. असेच कॉन्व्हर्सेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.